नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज कांदा कैरीची कुटलेली चटणी दाखवणार आहे। शक्यतो आपण मिक्सरवर तर चटणी काढतोच, पण ही खलबत्त्यात कुटलेली चटणीची चव काही अप्रतिमच असते। बघू शकता की आपल्याला दुसऱ्या कुठल्याही भाजीची गरज लागत नाही। चटणी अतिशय अप्रतिम लागते। कैरी चालू आहे तर तुम्ही नक्की या सीझनमध्ये ही चटणी करून बघू शकता। मी खलबत्त्यामध्ये इथे 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, कच्चे जिरे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि हे जिरे व्यवस्थित असे कुटून घेतलेले आहे। मीठ का घालायचं तर हे जिरे व्यवस्थित असे कुटल्या जातात आणि व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मी 1 कैरी व्यवस्थित कापून घेतलेली आहे साल काढून आणि 2 कांदे असं माप घेतले आणि कच्ची कोथिंबीर। पहिल्यांदा मी ही जी 1 कैरी आहे, कैरी आंबट असल्याने 1च वापरायची आणि कांदे 2 वापरायचे। तर याच्यामध्ये मी ही कैरी व्यवस्थित अशी बारीक कुटून घेणार आहे। जर मोठा खलबत्ता असेल तर प्रश्नच नाही, छोटा खलबत्ता आहे माझ्याकडे, म्हणून बघू शकता की ही कैरी जास्तही बारीक करण्याची गरज नाही। व्यवस्थित एकदा हे झाली की याच्यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे। थोड्या प्रमाणात कांदा घालून घ्यायचा आहे, कारण कांदा हा क्वांटिटी जास्त आहे कैरीपेक्षा, म्हणून ह्याला हळूहळू कुटून आपल्याला बारीक करायचं आहे। बघू शकता की मी कांदासुद्धा याच्यामध्ये मिक्स करून स्टेप बाय स्टेप आपल्याला पहिल्यांदा कैरी नंतर कांदा घालून घ्यायचा आहे। कारण कैरी आणि कांदा दोन्ही एकत्र केलं तर कैरी व्यवस्थित कुटल्या जात नाही। इथे 2 टेबलस्पून मी लाल बेडगी मिरचीचं तिखट आणि कच्ची कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचप्रमाणे 2 छोटे चमचे मी इथे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी गूळ पावडर वापरली। माझ्याकडे पावडर आहे म्हणून मी पावडर, तुमच्याकडे नुसता गूळ असेल तर तोही बारीक करून घातला तरी हरकत नाही। तर मी इथे 1 ते 1.5 जसे कैरी आंबट असेल त्याप्रमाणे तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता। जास्त तिखट हवे असेल तर तिखटही ॲड करू शकता जास्त। पहिल्यांदा जिरे घालताना मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे बारीक करून घेतलेली आहे चटणी, बघू शकता। अजून तुम्हाला हलकंसं वरून मीठ वगैरे हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता। बघू शकता की किती सुंदर अशी ही कुटल्या गेलेली आहे चटणी आपली, आणि मी एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे। जास्त बिलकुल सामान लागत नाही। कांदा, कैरी, कोथिंबीर, गूळ, शेंगदाण्याचं कूट, तिखट आणि मीठ एवढंच सामान आपल्याला या चटणीसाठी लागणार आहे। बघू शकता किती सुंदर अशी आणि जास्त क्वांटिटीमध्ये ही चटणी तयार झालेली आहे। कुटल्यामुळे चव अतिशय अप्रतिम लागते। आता याला आपल्याला वरून तडका द्यायचा आहे, तडक्याशिवाय तर मजाच नाही। इथे तेल गरम करून घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये मी मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी, जिरे आणि हिंग चवीनुसार। त्याचप्रमाणे मी याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि याच्यामध्ये कलर येण्यासाठी हळद वापरली आहे अर्धा चमचा, चवीलाही छान, आणि थोडंसं हलकं तिखट मी फोडणीमध्ये घातलेलं आहे। याच्यामुळे कलर अतिशय सुंदर असा येतो या चटणीला, आणि ही सगळी फोडणी मी या चटणीवर घातलेली आहे। बघू शकता दिसायलाही अगदी सुंदर आणि चवीलाही अप्रतिम अशी कुटलेली कांदा कैरीची चटणी तुम्ही या सीझनमध्ये नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। मिक्सरपेक्षा याची चव अधिकच सुंदर लागते। आणि इथे मी छान ज्वारीची भाकरी बनवलेली आहे, त्याच्यासोबत ही कांदा कैरीची चटणी, आणि इथे छान मी मटका दही बनवलेला आहे घरच्या घरी, अगदी घट्ट असं, खूप सुंदर असं। आपल्याला दुसऱ्या कुठल्याही भाजीची गरज लागत नाही। अतिशय टेस्टी अशी आंबट गोड तिखट अशी चमचमीत अशी ही चटणी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा। बघू शकता की समोर हे छान असं कांदा कैरीचं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे दही, मटका दही अतिशय सुंदर असं दिसतं हे ताट। तर तुम्ही ही डिश एकदा तरी नक्की घरी ट्राय करून बघा, आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील।